या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला पुन्हा एकदा राखी सावंत यांची कडक शब्दात शाळा होताना दिसणार आहे. ते असं बोलताना दिसणार आहेत, राखी तुमच्याशी तर काय बोलायचं ना आता, मलाच प्रश्न पडायला लागलाय. प्रत्येक आठवड्यात तुम्ही तुमची मागची केलेली लेव्हल ही क्रॉस करतात. तुम्हाला आता काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं तुम्ही समजण्याच्या मनस्थितीतच नाही आहात. एंटरटेनमेंट म्हणजे कुणाला घालून पाडून बोलणं हे नसतं राखी. या आठवड्यात तर तुम्ही सगळ्याच हद्द पार केल्यात. राकेश आणि दीपालीला तुम्ही काय बोलले? एक कुवारा मुलगा आणि लग्न झालेली बाई. त्यात तुम्ही दीपाली यांना काय बोललात? घाणेरडी बाई, छी थू. तुम्ही 16 सीझन केले आहेत ना. तुम्हाला माहीत आहे की कोणत्या लेव्हलला जाऊन एखाद्याला इन्स्टिगेट करायचं असतं. पण तुम्ही दीपाली यांना असं कसं काय बोलू शकतात? नॅशनल टेलिव्हिजनवर तुम्ही एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं हे खूप चुकीचं आहे. एक स्त्री आणि पुरुष मित्रमैत्रिणी असू शकत नाही का? त्यांच्यात मैत्रीचा बॉन्ड असू शकत नाही का? या इंडस्ट्रीत तुमच्याही अनेक मित्रमैत्रिणी असतील. एका लग्न झालेल्या स्त्रीचा पुरुष मित्र नसू शकतो का राखी? हे तुमच्याकडून तरी आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं. ज्या प्रकारे आम्ही विशाल यांना मागच्या आठवड्यात राकेश यांच्या आयुष्याबद्दल बोलले म्हणून सुनावलं, तेच तुम्ही या आठवड्यात पुन्हा केलं. आणि दीपाली तुम्हीही राखी यांना जे बोललात तेही खूप चुकीचं होतं. नॅशनल टेलिव्हिजनवर ही बोलण्याची गोष्ट आहे का? सगळे लिमिट तुम्ही सदस्य घरामध्ये क्रॉस करतात आणि नंतर आम्ही त्याला इथे येऊन सावरायचं. तुम्ही असं रागाच्या भरात काहीही बोलून जातात आणि नंतर त्या गोष्टी आम्हाला इथे पुन्हा बोलाव्या लागतात, जे बोलण्याची आमची इच्छाही नसते. राखी तुम्ही एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्यावर नॅशनल टेलिव्हिजनवर अख्ख्या महाराष्ट्रासमोर जे काही बोललात ते अतिशय लाजिरवाणं होतं. अशा प्रकारची राखी सावंतची कान उघडणी होताना आपल्याला दिसणार आहेत. खरं तर आता बिग बॉसमध्ये असं झालं आहे की राखी सावंत हिची प्रत्येक आठवड्यातच शाळा घेतली जाते. परंतु राखीचा बिग बॉससोबत असलेला कॉन्ट्रॅक्ट यामुळे ना तिला बाहेर काढता येत आणि नाही तिला कंट्रोल करता येत. हे मेकर्सलाही दिसतंय आणि सगळ्यांनाच दिसतंय की या सीझनमध्ये राखी सावंत यांनी सगळ्याच लिमिट क्रॉस केल्या आहेत. पण त्यांच्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे त्यांना बाहेरही काढू शकत नाही आहे आणि इंडस्ट्रीतील मोठं नाव असल्यामुळे त्यांना भाऊच्या धक्क्यावर जास्त काही बोलताही येत नाही.